चलो आज इकडे लक्ष द्या प्रत्येकाने व्यवस्थित. आपल्याला अकाउंट सेकंड क्वेश्चन पेपर रिलेटेड जे मोस्ट इम्पॉर्टन्स फिल इन द ब्लँक सेक्शन्स पेपरला येतात त्यावरती आपण मेन फोकस करणार आहोत. वन बाय वन आपल्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या. फिल इन द ब्लँक्स अकाउंट सेकंड क्वेश्चन पेपर 10 मार्क्स रिलेटेड मोस्ट इम्पॉर्टन्स आहेत. ओके, चलो फर्स्ट कॅश अकाउंट. Cash account is dash dash account and bank account is dash dash. Okay, so cash account is real accounts and bank account is personal accounts. It is very important part of the fill in the blanks questions. Okay, 10 marks related question paper. Then second questions, bank overdraft is show to. बघा, bank overdraft आपण कुठे शो करतो? बॅलन्स शीट लायबिलिटी साइडला. ओके, सो बँक ओव्हरड्राफ्ट इज शो टू लायबिलिटी साइड ऑफ बॅलन्स शीट. जी आपण प्रॅक्टिकल वर्कआउट करतोय तेच आपल्याला इकडे थिओरिटिकली सेक्शन्सली विचारले जातात. सोपा पार्ट आहे. ओके, चला दोन क्वेश्चन्स पाहिले आपण. फर्स्ट क्वेश्चन बघितला, कॅश अकाउंट इज डॅश डॅश. कॅश अकाउंट इज रिअल अकाउंट्स अँड बँक अकाउंट इज पर्सनल अकाउंट. ओके, अँड सेकंड क्वेश्चन, बँक ओव्हरड्राफ्ट इज शो टू द लायबिलिटी साइड. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला बँक ओव्हरड्राफ्ट आपण शो करतो. ओके, सो दॅन आफ्टर सेकंड करंट रेशो. करंट रेशोचा फॉर्म्युला काय सांगितलंय? करंट ऍसेट अपॉन करंट लायबिलिटी. जे फॉर्म्युले लिहून दिलेले आहेत तेवढे व्यवस्थित करा. फॉर्म्युले तुम्हाला फिल इन द ब्लँक्स मध्ये पण विचारतात. ओके, त्यानंतर पुढे डॅश डॅश इज अ टोटल ऑफ डेबिट अँड क्रेडिट बॅलन्स ऑफ ऑल अकाउंट्स. आन्सर काय असेल याचं? ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स इज अ टोटल ऑफ डेबिट अँड क्रेडिट बॅलन्स ऑफ ऑल अकाउंट्स. ओके, चलो 5 नंबर, डॅश डॅश डिस्काउंट इज नॉट शो इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. सो आन्सर काय असेल? ट्रेड डिस्काउंट. काय आहे? ट्रेड डिस्काउंट. चला, ट्रेड डिस्काउंट इज नॉट शो इन द बुक्स ऑफ अकाउंट. ओके, चलो 6 नंबर, पुन्हा फॉर्म्युला ग्रॉस प्रॉफिट रेशो. ग्रॉस प्रॉफिट रेशो. ग्रॉस प्रॉफिट रेशोचा फॉर्म्युला काय आहे? जीपी अपॉन सेल्स इंटू 100. जीपी म्हणजे काय ते सांगतो, नाही तुम्ही लिहून ठेवाल. जीपी ग्रॉस प्रॉफिट. ओके, असं लिहा, ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल्स इंटू 100. 7 नंबर, कॅपिटल अकाउंट इज. कॅपिटल हे कोणतं अकाउंट आहे? पर्सनल अकाउंट. कॅपिटल अकाउंट इज अ पर्सनल अकाउंट. ओके, 7 आपण फिल इन द ब्लँक्स पाहिले आहे. व्यवस्थित समजून घ्या, पेपरला महत्वाचे आहे ते. ओके, चलो पुढे, द अमाउंट ऑफ डॅश डॅश चेक इज नॉट पेड इन कॅश. म्हणजे असा कोणता चेक की जो आपण कॅश मध्ये कन्वर्ट करत नाही, म्हणजे त्याची अमाऊंट आपण कॅश मध्ये देत नाही. क्रॉसेड. की क्रॉसेड चेक कुठे जातो? डायरेक्ट अकाउंट्सला जमा होतो ना. ओके, चलो, द अमाउंट ऑफ क्रॉसेड चेक इज नॉट पेड इन कॅश. ओके, पुढे घ्या, टू परचेस ऑन अकाउंट्स. टू परचेस ऑन अकाउंट्स इज क्रेडिट अ डॅश डॅश. इज क्रेडिट अ डॅश डॅश. आन्सर काय असेल? डेबिट. टू परचेस अकाउंट, टू परचेस ऑन अकाउंट इज क्रेडिट अ डेबिट साइड. ओके, पुढे घ्या, डिफरन्स बिटवीन asset and liabilities. Difference between asset and liabilities dash dash. So आन्सर काय असेल? कॅपिटल. आन्सर काय असेल? कॅपिटल. ओके, इथपर्यंत पॉइंट क्लिअर? 10 फिल इन द ब्लँक्स व्यवस्थित क्लिअर झाले? सोपे आहेत अगदी. ओके, पुढे घ्या, 11 नंबर, द बॅलन्स शीट इज नॉट ॲन. हा क्वेश्चन कंपल्सरी तुम्हाला येतो IMP. The balance sheet is a not an dash dash but it is a statement. मग बॅलन्स शीट काय नाहीये? तर अकाउंट्स नाहीये. इट इज अ काय आहे? बॅलन्स शीट काय आहे? स्टेटमेंट आहे. पॉइंट क्लिअर? ट्रू अँड फॉल्सला पण तुम्हाला विचारला जाऊ शकतो क्वेश्चन्स.
व्यवस्थित लक्ष द्या इकडे. पुढे कॅरेज आउटवर्ड, फायनल अकाउंट शिकलो. फायनल अकाउंट्स मध्ये आपण कॅरेज आउटवर्ड कुठे पोस्टिंग करत होतो? कॅरेज आउटवर्डची कॅरेज आउटवर्ड इज अ डॅश डॅश टू डॅश डॅश म्हटलंय. तर मग आपल्याला इथे सेंटेन्स मध्ये आन्सर कसं लिहायला लागेल? कॅरेज आउटवर्ड इज अ डेबिटेड. म्हणजे कॅरेज आउटवर्ड आपण डेबिट साइडला कुठे शो करत होतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. चलो आन्सर लिहा. कॅरेज आउटवर्ड इज डॅश डॅश टू डॅश डॅश. The carriage outward is debited to profit and loss account. Point clear? Then second, goodwill is. आता गुडविलचा पण एक IMP हा. गुडविल पण तुम्हाला वारंवार पेपरला येतो. गुडविल इज डॅश डॅश अँड डॅश डॅश अकाउंट. आता गुडविल वरती तुम्हाला ट्रू अँड फॉल्स मध्ये विचारला जातो. फिल इन द ब्लँक्स मध्ये पण विचारला जातो क्वेश्चन्स. गुडविल इज अ इनव्हिजिबल अँड इनटेंजिबल ॲसेट. काय आहे? इनटेंजिबल ॲसेट आहे. मग कदाचित तुम्हाला ट्रू अँड फॉल्सला क्वेश्चन येतो, गुडविल इज अ टेंजेबल ॲसेट. गुडविल काय आहे? इनटेंजेबल ॲसेट आहे, नॉट टेंजेबल ॲसेट. पॉइंट क्लिअर? ओके. गुडविल इज अ इनटेंजेबल ॲसेट. ओके. चलो सेकंड, एंट्रन्स फीज. जी एंट्रन्स फीज आहे, एंट्रन्स फीज शुड बी ट्रान्सफर टू डॅश डॅश. कुठे ट्रान्सफर करणार? जर्नल फंड मध्ये. ओके, आन्सर क्लिअर? जनरल फंड्स मध्ये. देन सेकंड, फायनल अकाउंट्स. हा पण एक IMP क्वेश्चन आहे. हा पण तुम्हाला पेपरला वारंवार विचारला जातो. फायनल अकाउंट शुड बी प्रिपेअर इन डॅश डॅश डेट्स फ्रॉम द डेट ऑफ इयर एंडिंग. आन्सर काय असेल? 45. ओके, 45. पॉइंट क्लिअर? देन सेकंड, ट्रेड डिस्काउंट. बघा, ट्रेड डिस्काउंट डूज नॉट अपियर इन डॅश डॅश. आन्सर काय आहे याचं? कॅश बुक. ट्रेड डिस्काउंट डूज नॉट अपियर इन कॅश बुक. ओके, पुढे घ्या. कॉन्टेंजंट लायबिलिटी. हा पण एक रिपीटेड क्वेश्चन आहे IMP. कॉन्टेंजंट लायबिलिटी शुड बी शो इन. बघा, आता कॉन्टेंजंट लायबिलिटी आपण कुठे शो करतो? बॅलन्स शीट लायबिलिटी साइडला. ओके, पॉइंट क्लिअर? मग आन्सर काय लिहायला लागेल आपल्याला? कॉन्टेंजंट लायबिलिटी शुड बी शो इन लायबिलिटी साइड ऑफ बॅलन्स शीट. ओके, पॉइंट क्लिअर? देन सेकंड, कॅश बुक डूज नॉट शो इन डॅश डॅश बॅलन्स. ओके, the cash book does not show in credit balance. आन्सर व्यवस्थित लक्षात घ्या. ट्रू अँड फॉल्स फिल इन द ब्लँक्स ला पण येतात क्वेश्चन. फिल इन द ब्लँक्स मधलेच ट्रू अँड फॉल्स ला पण रिपीट होतील, एक लक्षात असू द्या. त्यानंतर पुढे फर्निचर अकाउंट्स इज डॅश डॅश अकाउंट. फर्निचर अकाउंट्स काय आहे? इट इज अ रियल अकाउंट्स. पॉइंट क्लिअर? ॲसेट आहे ना. टँजेबल ॲसेट, इनटँजेबल ॲसेट. पॉइंट क्लिअर? means cash book does not show in the credit balance. Furniture account is a dash dash account. It is a real accounts. हे दोन क्वेश्चन्स महत्वाचे आहेत, व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे कॅश अकाउंट ऑलवेज शो इन. आता बघा, वरती क्रेडिट म्हटलं होतं, आता इथे काय आहे की कॅश अकाउंट ऑलवेज शो इन डेबिट बॅलन्स. पॉइंट क्लिअर? चलो, इथपर्यंत आपण 20 फिल इन द ब्लँक्स पाहिले. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर रिलेटेड होते. याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. ओके, आणि सेकंड पार्ट मध्ये आपण ट्रू अँड फॉल्स फिल इन द ब्लँक्स कव्हर झालेले आहे. ट्रू अँड फॉल्स पाहणार आहोत. ओके, ठीक आहे, चलो बाय.